नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचे स्वागत आहे महाभरती या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती 2024साठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत। तरी व्हिडिओ सगळ्यांनी सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा। तर चला सुरू करूया व्हिडिओला। प्रश्न पहिला, TCSची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, 1964ला TCSची स्थापना करण्यात आली। प्रश्न दुसरा, भारतातील प्रथम अणुविद्युत केंद्र कोणते? हा पण प्रश्न आत्ता या जिल्हा न्यायालय भरतीला आलेला आहे। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, तारापूर हे भारतातील प्रथम अणुविद्युत केंद्र आहे। प्रश्न तिसरा, भारतातील प्रथम डिजिटल गार्डन कोठे आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, तिरुवनंतपुरम हे भारतातील प्रथम डिजिटल गार्डन आहे, जे की केरळ या राज्यामध्ये आहे। प्रश्न चौथा, केंद्राचे धन विधेयकावर पूर्णपणे कोणाचा अधिकार असतो? प्रश्न पुन्हा एकदा वाचते, केंद्राच्या धन विधेयकावर पूर्णपणे कोणाचा अधिकार असतो? या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, लोकसभा। प्रश्न पाचवा, सरहद गांधी म्हणून कोणाची ओळख आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, खान अब्दुल गफर खान यांना सरहद गांधी म्हणून पण आपण ओळखतो। प्रश्न सहावा, 19व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पदक तालिकेत भारताने कितवे स्थान पटकावले आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 4, चौथे क्रमांक भारताने पटकावलेले आहे 19व्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या पदक तालिकेमध्ये। प्रश्न सातवा, पुढीलपैकी भावे प्रयोगाची वाक्य ओळखा। या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 4, रामाने रावणास मारले हे भावे प्रयोगाचे वाक्य आहे। प्रश्न आठवा, समानार्थी शब्द मेषपात्र म्हणजे मेषपात्र या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, बावळट हा मेषपात्र या शब्दाचा समानार्थी शब्द आहे, बावळट। प्रश्न 9वा, सुरवंट या शब्दाचे लिंग ओळखा। या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, स्त्रीलिंगी। प्रश्न 10वा, महाराष्ट्र राज्याचा राज्यपक्षी कोणता आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, हरियाल हे महाराष्ट्र राज्याचा राज्यपक्षी आहे। प्रश्न 11वा, ऐरावत कॉम्प्युटर जगात कितव्या क्रमांकाचे आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, 75व्या। ऐरावत कॉम्प्युटर हे जगात 75व्या क्रमांकावर आहे। प्रश्न 12वा, सर्वोच्च न्यायालयात तरतूद कोणत्या कलमात आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, 124व्या कलमात। प्रश्न 13वा, B3 जीवनसत्व रासायनिक नाव सांगा। या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, नियासिन हे B3 या जीवनसत्वाचे रासायनिक नाव आहे आणि B1 या जीवनसत्वाचे रासायनिक नाव थायमिन आहे आणि B2 या जीवनसत्वाचे रासायनिक नाव रायबोक्लेविन हे आहे आणि B3 चे आहे नियासिन। प्रश्न 14वा, वनिता या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, कामिनी। प्रश्न 15वा, भारताचा पंतप्रधान कोणत्या सभागृहाचा सदस्य असणे आवश्यक आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 4, राज्यसभाचा किंवा लोकसभेचा भारताचा पंतप्रधान हे या सभागृहाचा सदस्य असणे आवश्यक आहे। कोणत्या पण एका चालते, राज्यसभाचा किंवा लोकसभेचा। प्रश्न 16वा, महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य कोठे आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 4,
रायगड या ठिकाणी महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य आहे? प्रश्न 17वा, स्वामी विवेकानंद यांच्या भाषणामुळे गाजलेली जागतिक सर्वधर्म परिषद कोठे भरली होती? या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, शिकागो या ठिकाणी. प्रश्न 18वा, महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो? या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, गोंदिया हा महाराष्ट्रातील जिल्हा तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. प्रश्न 19वा, भारतातील सर्वात मोठी मस्जिद खालीलपैकी कोठे आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, दिल्ली. प्रश्न 20वा, भारताचे पहिले निवडणूक आयुक्त कोण? या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, सुकुमार सेन हे भारताचे पहिले निवडणूक आयुक्त आहेत. प्रश्न 21वा, आग विझवण्यासाठी कोणता गॅस वापरतात? या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, कार्बन डायऑक्साईड हे आपण आग विझवण्यासाठी वापरतो. प्रश्न 22वा, सरदार सरोवर हा प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 4, नर्मदा या नदीवर सरदार सरोवर हा प्रकल्प आहे. प्रश्न 23वा, सिक्स मशीन हे कोणत्या क्रिकेट खेळाडूंचे आत्मचरित्र आहे? प्रश्न पुन्हा एकदा वाचते. सिक्स मशीन हे कोणत्या क्रिकेट खेळाडूचे आत्मचरित्र आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, ग्रीस गेल यांचे सिक्स मशीन हे क्रिकेट खेळाडूंचे आत्मचरित्र आहे. सिक्स मशीन. प्रश्न 24वा, कच्च्या आंब्यात कोणते अम्ल आढळते? या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, सायट्रिक. प्रश्न 25वा, भारतातील पहिले सौर ऊर्जेवर चालवले जाणारे रेल्वे स्थानक कोणते? या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 4, गुवाहाटी. भारतातील पहिले सौर ऊर्जेवर चालवणारे रेल्वे गुवाहाटी हे आहे. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद आणि सगळ्यांना पेपरसाठी ऑल द बेस्ट.